हा हँडिकॅप आहे. बरोबर. रोज 5 दिवस रोज सकाळ संध्याकाळ 5 किलोमीटर चालतो. बापरे बाप! मग त्या- मग काम चालू की तर लोकांना पर्यायी रस्ता तरी दिला पाहिजे होता. त्यावेळी बरोबर. गावातल्या लोकांना एवढा त्रास होतोय, पायपीट करावं लागते. हं, हं. शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय. आणि बरोबर. त्यामुळे कसं त्यांनी पर्यायी तरी काहीतरी लोकांना म्हणजे गाडी तुम्हाला वगैरे दिली पाहिजे होती. बरोबर जो ब्रिजचं काम हां. करायचं असेल तर हो. करा. आपल्याला काय नाही असं ब्रिजचं तिथला काम विकास करतात ती झालाच पाहिजे आपल्या विकास झाला पाहिजे. गावामध्ये. त्या गोष्टीची गरज आहे. गरज आहे. पण आपलं जो हां. हे जो मार्ग दिलेला आहे ना, पर्यायी मार्ग, हां. इथे त्यांना लोकांची गैरसोय होते. हां, ॲक्चुअली पर्यायी मार्ग पवनारला दिलाच नाही आम्हाला. मग आता बस वगैरे आता आता काय नाही आम्हाला रिक्षानी भुर्दंड करावा लागतो रोजचे म्हणजे ₹250 देऊन. तुमचे चे डेली व्लॉग्स बघतो. जे बरेच खुर्द गावातले जेवढी मंडळी आहेत ना, एक कुवेतचे पण खूप जण मित्र आहेत माझे. ते पाहत असतात. आमची पण सर्वांना पब्लिकला विनंती आहे की दादाच्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप खूप कमेंट करा. हमारे तो आपका नाम अमरीश कुमार। हाँ? अमरीश कुमार। अमरीश कुमार। ओके, ये अपने दोस्त है भाई अमरीश कुमार, यहाँ पे काम कर रहे हैं। ये जितने देख रहे हैं उसके साथीदार है। तो आप देख सकते हो यहाँ पे जो ब्रिज है ना, एक कितने दिन से हो रहा है ये अपना ब्रिज? 1 महिना से त्यांनी लवकरात लोकांना लवकर भरपूर लांबशी तिथनं जायला पडतोय। प्रवास खूप उलटा झालाय. माझ्या मते तर मला असं वाटतं की या ब्रिजचं काम लवकरात लवकर पूर्णपणे होईल. होईल आणि ही आम्ही अशी अपेक्षा ठेवतो कारण आमची वाहतूक वगैरे हे सर्व बंद आहे. हा. पब्लिकला त्रास होतो इथून जायला, इथून जो इथून जो आपला गाड्या जो न्यायला. मार्ग आहे इथून जो हा जो मार्ग टाकलेला आहे तिथून पब्लिकला त्रास होतो गाड्या न्यायला, कधी कधी कोण पडतात पण पडले त्या काय इथे हो बड़े- त्या तो ये हमारे दोस्त है और इसके भाई है। तो मुझे तो बताओ अभी जैसे बोला आपने कि 2 वीक में हो जाने वाला है, तो अभी क्या क्या काम बाकी है इसका अभी सब काम हो गया है, सिर्फ स्लैब का काम बाकी है। अभी स्लॅब का बाकी है? जो जुना ब्रिज होता तो पण काही एवढा खराब नाही होता. हाँ तो माझ्या मते तो तोडायला पण नाही पाहिजे होता. तो ब्रिटिशच्या जमान्यातला ब्रिज होता. हाँ कसं असतं बघा, रोज रडत त्याला कोण मरं ह्या विषय असतात ना, बरोबर आहे. ह्या गोष्टी येतात. किती लोकांनी जरी दगडी फोडला तरी हा पर्यायी रस्ता का मिळणार नाही लोकांना. बरीचशी मंडळी आहेत ना, कामानिमित्त बाहेर असते. तो त्यांना आपल्या फुरस गावातील काय काय हालचाली चालू असतात त्याबद्दल अपडेट पाहिजे असते. हे बघा कशा पद्धतीने कामं करतात, असं बघा कसं चढलाय. हे बघा. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अगोदर तुम्ही माझा हा ब्लॉग बघितला असाल पवनार ब्रिजचा. तो आपण एसा हायस्कूलच्या पाठीमागे जो ब्रिज आहे, पवनार गावाकडे जाणारा रोड आहे हा. तो त्या भागालगत आपला जाणारा ब्रिज आहे, इथे पाहू शकता पाठीमागे. तर आपण आलो आहे तिथे. तर याच्या संदर्भात आपला पहिला एक ब्लॉग झालेलाच आहे. तर आज आपण बघूया की आज कुठे कुठे म्हणजे कुठपर्यंत कामं आलेले आहेत. तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि नक्की कमेंट करा की पावसाच्या अगोदर हा ब्रिज होईल का. तर नमस्कार, आपल्याला इथे फुरुसगावची कंपनी भेटलेली आहे, पाहू शकता. तुझं नाव कसं सांग? वसीम परबलकर. हा? वसीम परबलकर. तुझं सुमान सलीम शेख. तुझं मास पावसकर. तुझं रशील शिर्के. मग आपल्याला आता हा जो ब्रिज आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे काय? माझ्या मते तर मला असं वाटतं की या ब्रिजचं काम लवकरात लवकर पूर्णपणे होईल. होईल आणि ही आम्ही अशी अपेक्षा ठेवतो कारण आमची वाहतूक वगैरे हे सर्व बंद आहे. हा. पब्लिकला त्रास होतो इथून जायला, इथून जो इथून जो आपला गाड्या जो न्यायला. मार्ग आहे इथून जो हा जो मार्ग टाकलेला आहे तिथून पब्लिकला त्रास होतो गाड्या न्यायला, कधी कधी कोण पडतात पण पडले काय इथे हो बरेच. त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की हा ब्रिजचं काम लवकरात लवकर पूर्ण हो. करून टाकवा, बरोबर. हीच आमची विनंती. तुझं काय आता मत आहे? तेच विनंती आहे की ब्रिजचा लवकरात लवकर काम होऊ द्या. आणि जो जुना ब्रिज होता तो पण काही एवढा खराब नाही होता. हा तो माझ्या मते तो तोडायला पण नाही पाहिजे होता. तो ब्रिटिशच्या जमान्यातला ब्रिज होता. हा तर आता हा पण म्हणजे हाय. तुझ्या मतानुसार जरा पावसाला निघून गेला पाहिजे होता. हा. त्यानंतर का कारण आता आपला कोकणामध्ये आता गेल्या वर्षी बघा मे महिन्यापासून पाऊस पडायला चालू झालेला होता. 15 मे पासून चालू झाला होता. जर आता डबल पाऊस लवकर चालू झाला तर मग सध्या तर ब्रिज नाहीच होणार. डायरेक्ट पुढच्या वर्षी. म्हणजे मी लोकांना एक्सप्लेन करतो तुझं काय मत आहे की आपण एखादं घर बांधायला जातो. हा. बरोबर. तर आपण जेव्हा विचार करतो की 1 नोव्हेंबर डिसेंबर आपण कामाला सुरू करू कारण आपण एखादं घर बांधतो. तर तुझा पण एक विचार होता की हा जो तोडमोड केली अचानक हा. म्हणजे पावसाचे 2 महिन्यापूर्वी, हा. तर लोकांच्या माइंडला पडलं की क्वेश्चन पडलं की नक्की ब्रिज होईल का नाही. हा. आज जर का म्हणजे 4 महिन्यापूर्वी घेतला असता तर लोकांच्या मनात टेन्शन नसता आणि थोडी भीतीदायक नसती. कारण ही जी पायवाट वगैरे केलेली आहे ती खूप रिस्की आहे. ती रिस्की आहे. बाईक साठी पण लई रिस्की आहे ती. आता पाय वाईट साठी आहे तरी ती ऍक्टिवा बिक्टिवा जे बाईक आहेत त्यासाठी रिस्क आहे. बघायला मेडिकल लाईन असेल किंवा इमर्जन्सी आली
तर लोकांनी जायचं कसं? आता तसा पण आता आपला लॉंग रूट पडलेला आहे, कारण आता आपल्याला जर फलसोंडा जायला पाहिजे, पोयनार जायला पाहिजे, मग आपल्याला असं फिरून जायला लागेल. Ambulance नवानगर वगैरे. मधून. मग तुम्हाला कुठून नवानगर मधून जायला बरोबर आहे. दर तुझे मत बोल, असं काय बोलवत असतो? माझं मत आहे एकदम छान काम चालू आहे, एकदम फटाफास्ट काम हम्म. चालू आहे, एकदम छान काम करतायत. हम्म. बाकी तर रस्त्याचा काय हालचाल खराब आहे हा. हा बरोबर आहे. म्हणजे जसे आपण तुम्ही पाहू शकता ते लोक असं पायी जातात तिथून. ते फक्त कामं बघायला गेलात तर त्यांनी लोकांना भरपूर लांबशी तिथनं जायला पडतोय. प्रवास खूप उलटा झालाय. या दादा काय बोलताय? दादा बोला दादा. या इकडे. आपल्या इकडे दादा भेटलेत. आपला चॅनल सांगतो तुला मी, माहिती चॅनल माझा? हा थांब. हो, दादा तर माईक आपलं दिले तुमच्याकडे. तर नक्की तुमचं प्रतिक्रिया सांग. तुमचं नाव कसं दादा? रवींद्र झगडे. रवींद्र. आता तुम्ही राहणार म्हणजे इकडचे पोयनार पोयनारचे आहेत तुम्ही? हो. आता बरं झालं मित्र आपल्या काका आपले पोयनारचे भेटले. काय हो. तुमचं आता? काय ते रोडचं काम केलं ते ऍक्च्युली करण्याची गरजच होती ब्रिज हा. तोडून. हा. पण काय त्यांनी जेव्हा काम चालू केलं तर लोकांना पर्यायी रस्ता तरी दिला पाहिजे होता. बरोबर. त्यावेळी गावातल्या लोकांना एवढा त्रास होतोय, पायपीट करावं लागते, शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय. बरोबर. त्यामुळे कसं त्यांनी पर्यायी तरी काहीतरी लोकांना म्हणजे गाडी तुम्हाला वगैरे दिली पाहिजे होती. बरोबर, जो ब्रिजचं काम हा. करायचं असेल तर हो. करा. आपल्याला काय नाही आता ब्रिजचं तिथला काम विकास करतात ती झालाच पाहिजे आपल्या विकास झाला पाहिजे, गावामध्ये. त्या गोष्टीची गरज आहे. गरज आहे. पण हा. आपल्याला हे जो मार्ग दिलेला आहे ना, पर्यायी मार्ग, हा इथे त्यांना लोकांची गैरसोय होते. हा ऍक्च्युली पर्यायी मार्ग पोयनारला दिलाच नाही आम्हाला. मग आता बस वगैरे आता काय नाही, आम्हाला रिक्षाने भुर्दंड करावा लागतो. ब्रिजला 100 वर्ष पूर्ण झालीच होती हा. त्यावेळी करणं गरजेचं आहे. पण ते थोडं हा. जरा आता हो. लोकांना मत होतं की थोडं अजून थांबून अगोदर कामं घेतली हा हे असती ना. पावसाच्या अगोदर करायलाच पाहिजे होतं. आणि हम्म. आता भर पावसामध्ये काम घेतले ते चुकीचं घेतले. हा, म्हणजे हा. ब्रिज असा काय पहिला असा तुटण्याच्या ह्याच्यात होता? नाही ते ऍक्च्युली इंग्रजकालीन होतं ना आपले ब्रिज. हा. आता खूप ते जुना होता. 100 वर्ष पूर्ण झाली होती त्याला. त्यामुळे आज हा. काम घेतलं. ते करणं हा गरजेचं होतं ना विषय. मग आता तुमचं जर आता बघायला गेला तर तुमचे हाल म्हणजे फक्त फक्त जे जाण्या येण्याचाच मार्ग. जाण्या आमचं येण्याचे जे- खेड मध्ये जाण्याचा संपर्क तुटलाय ना आमचा. म्हणजे ते मेडिकल असेल, हा, emergency medical आलं, card असेल, emergency emergency आलं. वगैरे. मेडिकल इमर्जन्सी ह्या गोष्टी सगळ्या आल्या ना. मेडिकल आलं, लोकांच्या शाळेच्या मुलांची गैरसोय झाली. गैरसोय झाली. त्यामुळे हाच विषय, बाकी काय नाही. गाव- 400 रुपये आता हा. पुण्यावरून आम्हाला रिक्षा करून बापरे, यावं हा, मग लागतं. डेली यावं लागतं इकडे. पेशंट वगैरे आणायचं असेल तर हम्म. बरोबर आहे. हे आपले दादा पोयनाचे भेटलेले आहेत. त्यांनी मत सांगितलेलं आहे की खिशाला फटका पडलेला आहे. हा. बघायला गेला तर सध्याची जी महागाई आहे हा. त्याच्यानुसार तुम्ही हे जर असं ह्यांची जर अचानक भयानक किंवा एक नोटीस दिली असती. हा, नाही नोटीस असं गावाला अगोदर Notice- त्यांनी रोड व्हायच्या अगोदर लोकांना सांगितलं केला होतं. होता, पण ते पर्यायी हा, मार्ग पण दिला पर्याय मार्ग पाहिजे त्यांनी होता. दिला नाही आपल्याला लोकांसाठी. ऑप्शन नाही ठेवला का आम्हाला लोकांनी पर्याय काय आता शेवटी कसं असतं बघा, रोज रडत त्याला कोण मर ह्या विषय असतात ना, बरोबर आहे. ह्या गोष्टी येतात. किती लोकांनी जरी दगडी फोडल्या तरी हा पर्यायी रस्ता काय मिळणार नाही लोकांना. बरं हा. म्हणून हे असं चाललंय. मग हा. तुम्हाला वाकुली साईडने पण एक मार्ग आहे ना? वाकवत सुटून हाय मार्ग. शेवटी काय लोक आता वाकवतच जातात ना सामान घ्यायचं असेल तर. बरोबर असं. आज जातात लोक, पहिल्यासारखी जुनी लोक आहेत ती. म्हणजे तुम्हाला हा. 50 वर्षापूर्वी जी कामं हा, होती हा. पायी परत चालायची. आपण repeat तीच झाली ती आता. परत रिवर्स झाला ना सगळा. बरोबर आहे. तरी पण आता काय लवकर तर लवकर ब्रिज तयार करावा आणि लोकांना जून पासून तरी पोयनार गाडी चालू व्हावी. इथून आता दुकान बंद हा, करून आता हा. 6 ला ड्युटी बंद केली की आम्हाला 7:30 ते हा. 8 8 वाजता घरी वाजता. जायला. बरोबर. जून पर्यंत तरी हा रस्ता पूर्ण करावा आणि जूनला परत नेहमीप्रमाणे गाडी चालू करून द्यावी. द्यावी. जो म्हणजे हा ब्रिजचा हा, निर्णय, जसं मी हा, त्यांच्याशी हा. बोलणं केलंय कामगारांशी आता, हम्म. तर त्यांच्या म्हणण्यानुसार एक 2 आठवड्यामध्ये आपला हा, ते होणार आहे ते पूर्ण. 20 तारखेपर्यंत होईल असा. आणि आता जो ब्रिज स्लॅब पडेल हो. ते 21 दिवसानंतर काहीतरी हो. असा वगैरे होईल, असा विषय आहे. तर नक्की हा व्हिडिओ आपण पोचू. माझा चॅनल आहे, माझा राजेश हेलगावकर आपला युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनलला तुम्ही राजेश हेलगावकर टाकलात ना तर तुम्हाला माझं चॅनल भेटेल बघायला. हा? नक्की. हा, ते आपले पोयनारवाले आपले काका भेटलेले आहेत, तर त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे आणि ह्या मतावरती तुम्ही गांभीर्य विचार करा. आणि जो मार्ग केलेला आहे ना, आता बघा पाऊस 1 महिना नाही आहे, तर तोपर्यंत हा 4 व्हीलर साठी तर बघा तर काही ऑप्शन नाही आहे. आता काय- फक्त बाईक साठीच ऑप्शन आहे. आता तिकडून पाहू शकता रिक्षाही येते, आली वाटतं रिक्षा तिथपर्यंत आहे. तिथपर्यंतच आहे. आता बोलवलं बघा, ते बघा रिक्षा बोलवली आता खर्च करून आता जाणार हा, हे पाहू शकता ही जी 300 रिक्षा आहे ना, रुपये, 250 रुपये. हा म्हणजे सामान्य माणसाला अवघड खिशाला विषय फटका आहे ना. पडलेला आहे जोरात. आज विद्यार्थ्यांचे पण किती हाल अडचण झालेत माहिती आहे, निर्माण झाले. त्यामध्ये आता लोकांना क्लासेस वगैरे आता चालू झाले 10वीचे. बरोबर, बरोबर. महागाईमध्ये लोकांना या गोष्टी परवडत नाही. एवढं शक्य नाही ना ह्या गोष्टी. बरोबर आहे, बरोबर आहे. हे काय याच्यामध्ये राजकीय हेतू असा कुठला नाही. लोकांची एक फक्त लोकांचे सेवा- जे दररोजचे जे लोकांचे आपले जे हाल सामान्य होतात ते माणसांना जो फक्त- त्रास होत आहे ते आपण व्यक्त करतोय. हे आपला कोणताही राजकारण विषय नाही आहे किंवा काही आपण
कोणत्या पक्षाकडून नाही, किंवा नाही. कोणत्या आणि ह्याच्याकडून स्वार्थासाठी नाही हा कोणत्याही बोलत सगळ्यांच्या- नाहीये. हम्म. ते दररोजचे जे सामान्य माणसं जे प्रवास करतात किंवा आपले पैसे कमवण्यासाठी आता मजुरी आता करतात वगैरे. हा हँडिकॅप आहे. बरोबर. रोज 5 दिवस रोज सकाळ संध्याकाळ 5 किलोमीटर चालतो. बापरे बाप. मग त्या- मग ह्यांचे हाल विचार होत आहेत वगैरे, यांचा विचार करायला पाहिजे होता आणि जो आपला जो पर्याय मार्ग आहे ना ते कसं ते द्यायला पाहिजे होता. बाकी काय लोकांची अपेक्षा नाहीये की तुम्ही लावा. नक्की तुम्ही बघा माझ्या चॅनल राजेश हेलगावकर टाकलात ना, राजेश हेलगावकर. हेलगावकर युट्यूबला मी भेटेन तुम्हाला. ओके ओके. आपला जो पुरसगावचे जे ब्रिज वगैरे आहेत ना मी बरेचसे घेतो. आधार टाकणार आहे. पोचवा तिकडे हे यावं उद्या तुम्ही. पडेल तुम्हाला. हा Message मोबाईल होतो. आणलात का तुम्ही? हा नाही द्या इकडे मी तुम्हाला दाखवतो माझ्या. जे आपले बाहेरगावी मित्र राहतात कुवेतला किंवा आउट ऑफ इंडिया त्यांच्यासाठी मी हा ब्लॉग केलाय खास करून की लोकांना कसं काय जाण्यासाठी मार्ग आहे किंवा आता सध्याची सिच्युएशन काय आहे. कारण पुरसगाव ते बरीचशी मंडळी आहेत ना कामानिमित्त बाहेर असते. तो त्यांना आपल्या पुरसगावातील काय काय हालचाली चालू असतात त्याच्याबद्दल अपडेट पाहिजे असते. तो त्यांच्यासाठी हा आपला खास ब्लॉग आहे आजचा. ते आपले कामगार आहेत तिथे पाहू शकता तुम्ही. तर मग कधीपर्यंत होईल हा ब्रिज? पावसाच्या अगोदर होईल ना? बघा, आपले दादा इथे आहेत. पहिलेही होता है. पावसाच्या अगोदरच. अजून तरी पण काय काय काम बाकी राहिले अजून? स्लॅब बाकी. तर पाहू शकता इथे जे कामगार आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त आता वरचा स्लॅबचं काम बाकी आहे आणि 1 महिन्याच्या अगोदरच आपला ब्रिज होणार आहे. आणि जसं आपल्याला वाटतंय 100% होणार. हे बघा, कशा पद्धतीने कामं असतात ब्रिजची कामं तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता आता लोखंड आणलेलं आहे इथे आणि ह्यांच्या म्हणण्यानुसार एक आपल्याला पाहू शकता 2 आठवड्यामध्ये होऊन जाणार ब्रिज. हे बघा कशा पद्धतीने कामं करतात. असं बघा कसं चढलाय. हे बघा मेहनत आहे हे बघा. ते बघा कशा प्रकारे कामं करतात बघा. मला रे पाटी. आपण त्यांच्याशी बोलणं करूया बघूया. पहिल्यात ना मग अशी जसा लोखंड इथे आहे ना तिकडे घेऊन गेले. मग अशी इथे दाखवलं ना त्याप्रमाणे होतात. आता हे सर्व आप पूरा लोखंड उधर लेके जाओगे? सब नहीं, अभी नहीं। हाँ जितना होगा उतना वो होने के बाद लेके जाएगा सब। सब. अभी उन्होंने जैसा बोला कि 1-2 वीक में हो जाएगा सब. पकड़ो माइक अपना, आवाज क्लियर आ जाएगा आपको. हाँ तो हमारे तो आपका नाम? अमरीश कुमार। हाँ? अमरीश कुमार। अमरीश कुमार. ओके, ये अपने दोस्त है भाई अमरीश कुमार, यहाँ पे काम कर रहे हैं. ये जितने देख रहे हैं उसके साथीदार है. तो आप देख सकते हो यहाँ पे जो ब्रिज है ना एक कितने दिन से हो रहा है अपना ब्रिज? 1 महीने से। 1 महीने से. थोड़ा माइक है ना नजदीक ले लो तो आपको आवाज क्लियर आ जाएगा. हमें 1 महीने से ब्रिज का काम चालू है. हाँ। तो अपना अभी एक नेक्स्ट मंथ में अपना जून में बारिश, आई थिंक बारिश होने से पहले हो जाएगा नहीं सर? हाँ। एक लोगों को एक क्वेश्चन था इधर कि भाई ये ब्रिज होगा या नहीं होगा. तो उनके लिए मुझे एक आंसर चाहिए कि भाई ये 100% ब्रिज बारिश से पहले होने वाला है. बराबर ना जी.
अभी मतलब अभी क्या अभी अभी धीरे रहो, बोलो धीरे बोलो रहो। आवाज आएगा बिकॉज आवाज नहीं आता इसमें पकड़ा ना। इधर ऐसा ऐसा पकड़ो इधर रुको छोड़ो ये लगाता हूँ पकड़ते हैं। ऐसा ऐसा छोड़ो बस तो आवाज और क्लियर आ जाएगा। तो ये हमारे दोस्त है और इसके भाई है। तो मुझे तो बताओ अभी जैसे बोला आपने कि 2 वीक में हो जाने वाला है तो अभी क्या क्या काम बाकी है इसका अभी अभी सब काम हो गया है, सिर्फ स्लैब का काम बाकी है। अभी स्लैब का बाकी है वो ट्रेसल खड़ा करने का है, कौन सा वाला वो ये वाला लोखंड का वो। ओके उसके बाद ये लगाने का है और प्लेट डाल के स्लैब हो गया। ऊपर सीधा हम्म, ओके मतलब अभी ये बोलते तो 60% 70% काम हो गया। पूरा काम हो गया है। अभी 2 से 4 दिन में ये होता है ना, हाँ ये होने के बाद 2-4 दिन के बाद स्लैब स्लैब और अपने स्लैब को टाइम कितना लगेगा सूखने के लिए सूखने के लिए 21 दिन। 21 दिन बराबर मतलब एक महीने से पहले हो रहा है सब बराबर। तो 21 दिन के बाद वो स्लैब खोल देता है। 21 दिन से पहले स्लैब खोल देते हैं। हम्म, तो आपने भी कहाँ पे काम किया है इस काम को ब्रिज का काम तो किया है बहुत। सब जगह अभी उधर 3 स्लैब का काम करके आया, कौन सा देवघर फाटा। देवघर फाटे में मतलब हर जगह आपका ही काम चल रहा है ब्रिज का बढ़िया है बढ़िया है बढ़िया है। तो देख सकते हो हर लोग यहाँ पे मेहनत करते हैं देख सकते हो इतना इजी काम नहीं है ये सब कि भाई कितना मेहनत करता है दिन रात यहाँ पे सब अपने भाई को छोड़ के फैमिली को छोड़ के यहाँ पे मेहनत करने आते हैं आप देख सकते हो। और इतनी बड़ी धूप गर्मी बहुत ज़्यादा तुम्हें परेशान नहीं होती है इतनी गर्मी में बहुत ज़्यादा बहुत धूप होती है लगता ना है। काम तो काम तो करना ही पड़ेगा। बराबर आहे तर पाहू शकता तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडला होता हा ब्रिज पावसाच्या अगोदर होईल का नाही तर आपल्याला हे जे 2 दादा भेटलेले त्यांनी आपल्याला सांगितलंय की नक्की हा ब्रिज पावसाच्या अगोदर होणार आहे तर आपण ब्लॉगला एंड करूया तर नक्की मला कमेंट करा